पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आबिटकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छुक अनिता देशमुख, तहसीलदार व कार्यकारी दंडाधिकारी, राधानगरी। राज्यातील विविध ठेकेदार संघटनांना एकत्र आणत महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर फेडरेशन या राज्यस्तरीय संघटनेची स्थापना आज कोल्हापुरात झालेल्या महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर फेडरेशन राज्यस्तरीय महाअधिवेशन 2026 मध्ये करण्यात आले। राज्यातील 36 जिल्ह्यातील ठेकेदार संघटना या नव्या फेडरेशनमध्ये सहभागी झाल्याने ठेकेदारांच्या प्रश्नासाठी एक सक्षम व्यासपीठ निर्माण झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। महाअधिवेशनात बोलताना मान्यवरांनी ठेकेदारांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर प्रकाश टाकला। शासनाच्या विविध विभागाकडील प्रलंबित बिले तातडीने अदा न झाल्याने राज्यातील अनेक ठेकेदार गंभीर आर्थिक संकटात सापडले असल्याचे सांगण्यात आले। गेल्या जवळपास 1 वर्षापासून बिले रखडल्यामुळे अनेक ठेकेदारांना सावकारांकडून कर्ज घ्यावे लागले असून काहींनी सोने तारण ठेवून व्यवसाय सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला आहे। आर्थिक विवंचनेतून काही ठेकेदारांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचीही खंत व्यक्त करण्यात आली। या पार्श्वभूमीवर राज्यातील ठेकेदारांचे प्रश्न शासन दरबारी प्रभावीपणे मांडण्यासाठी फेडरेशनची स्थापना करण्यात आल्याचे सांगण्यात आले। लवकरच शासनाच्या संबंधित विभागाशी चर्चा करून प्रलंबित बिले, निविदा प्रक्रिया, आर्थिक अडचणी आणि इतर प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। महाअधिवेशनात भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या कथित टक्केवारी प्रथेविरोधातही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। राज्यातील विकास कामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि ठेकेदारांना न्याय मिळवून देण्यासाठी टक्केवारीची कीड नष्ट करा असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला। शासनाने राज्यातील सर्व प्रलंबित बिले तातडीने अदा करून ठेकेदारांना दिलासा द्यावा, अन्यथा राज्यव्यापी तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देखील या अधिवेशनातून देण्यात आला। राज्यभरातील ठेकेदारांच्या एकजुटीचे दर्शन घडवणारे हे अधिवेशन उत्साहात पार पडले। यावेळी कोल्हापूर जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे कार्याध्यक्ष BS पाटील चंद्रेकर, सुनील नागराळे, बाबासाहेब गुंजाटे, संजू ओरा, रवी हिवरे, प्रशांत शेलार, सोहन दळवी, MA हकीम, दिलीप मेदगे आदी ठेकेदार उपस्थित होते। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। वर्षापासून शासनाने प्रलंबित बिलांच्यासाठी आम्ही ज्यावेळी उठाव केला त्यावेळी थोड्या प्रमाणात म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात उठाव झाला नाही, त्यामुळे थोड्या प्रमाणात उठाव झाला आणि आम्ही पूर्वी स्थापन केलेले राज्य कंत्राटदार महासंघ हा कुठल्या तरी आमिषाला बळी पडून जिथल्या तिथं थांबलेला असल्यामुळं आम्हाला राज्यामध्ये एकदम उठाव करता आला नाही, म्हणून आम्ही एक कोल्हापुरातूनच गेल्या वेळेससुद्धा ते फेडरेशन स्थापन करताना सुद्धा त्याची सुरुवात कोल्हापुरातूनच झाली होती। आज आम्ही जे फेडरेशन स्थापन करालो याची सुरुवात आम्ही कोल्हापुरातून करत आहे। जवळजवळ 30-32 जिल्ह्याचे प्रतिनिधी इथं हजर होते। त्या प्रतिनिधींच्यापर्यंत आम्हाला पोचता यावं किंवा त्यांच्याशी हितगुज करता यावं यासाठी हा महामेळावा बोलवण्यात आलेला होता आणि हा महामेळावा झाल्यानंतर आम्ही प्रत्येक जिल्ह्यात संपर्क दौरा करून आंदोलनाची पुढली दिशा जर वेळेत बिलं नाही झाली तर त्या आंदोलनाची पुढली दिशा तीव्रता करण्याच्या दृष्टीनं आम्ही वाटचाल करत आहोत। आज आमचं महाअधिवेशन झालं। राज्यातून मॅक्झिमम जिल्हे आमच्याकडे आले, जवळजवळ 30-32 जिल्हे आमच्याकडे आज म्हणजे प्रतिनिधी आले होते। तर आज आम्ही महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर फेडरेशन स्थापनेची आम्ही घोषणा केलेली आहे। ते फेडरेशन हे कसं असणार आहे की जिल्ह्यामधील ज्या संघटना आहेत रजिस्टर्ड त्यांचे 2-2 प्रतिनिधी घेऊन अपेक्स बॉडी तयार करणार आहे, जशी आपली MSC बँक वगैरे असते त्या धर्तीवर, आणि ह्या बॉडीने फक्त धोरणात्मक निर्णय सगळे घ्यायचे। त्याचा डायरेक्ट सभासद जे आमचे आहेत त्यांच्याशी कुठलेही आम्ही पैसे घेणार नाही, काही नाही, सभासद वर्गणी घेणार नाही। त्यामुळे हे लिबरल काम असणार आहे आमचं। आणि या अधिवेशनामध्ये आम्ही आज असा निर्णय घेतला आहे की आमचं बांधकाम खात्याचे जर पैसे जरी निघालं तरी बऱ्यापैकी लोक सुटणार आहेत आणि ते हजारो कोटी आहेत। आणि सुदैवानं आम्हाला ह्या बांधकाम खात्याला जे मंत्री मिळालेले आहेत तो एक राजा मिळाला आहे आमचा।
कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांचा जो कारभार आहे तो आम्ही पाहिलेला आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास आम्ही ऐकलेला आहे, इतिहास ऐकलेला आहे. त्यामुळं आम्ही ठरवले की साताऱ्यामध्ये राजेंच्या राजवाड्यासमोर जाऊन त्यांना लोटांगण घालायचं की राजे आमच्या ह्या आम जनतेच्या मुलांना याच्यातून रिकाम करावं. आज हजारो मुलं पासआउट होऊन बाहेर पडतात डिग्र्या घेऊन. नोकरींचा त्याच्या सरकार काय गांभीर्याने विचार करत नाही. ते काम करायला लागलेत आणि काम करतात त्याचे पैसे देत नाही तुम्ही. विकास कामं आणि निधी हा याचा मेळ कधी बसलेला नाही. मी 1988 पासून काम करतोय. पण अशा पद्धतीनं तुम्ही कॉन्ट्रॅक्टरांची देणी जर थकवत असला तर तुमचं सरकार हे त्याला काय म्हणता येईल, बँकरप्ट म्हणजे हे झाले, दिवाळखोर झालेला आहे. आणि तुम्हाला जर सत्ता जमत नसेल तर तुम्ही दुसऱ्याला कुणाला तरी सोपवा ना, कशाला काम करताय. आमची मागणी. मी सुनील नागराळे, कोल्हापूर शासकीय ठेकेदार संघाचा संचालक आहे. शिवाय महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाचा महासचिव आहे. आम्ही कोल्हापूरमध्ये सर्व संघटना एकत्र येऊन महाराष्ट्र स्टेट फेडरेशन ही संघटना स्थापन करत आहोत. या संघटनेमध्ये राज्यातील जवळजवळ 36 जिल्ह्यामधल्या संघटना एकत्र येऊन, म्हणजे आज कोल्हापूरमध्ये 10 संघटना आहेत, तर 10 संघटनेचे 4 संचालक एकत्र केले तर टोटल असे सगळ्या संघटनेचे मिळून जवळजवळ 500 ते 600 संघटनेचे सगळे संघटना मिळून मोठी एक फेडरेशन तयार होईल. त्या फेडरेशनमध्ये सामान्य कॉन्ट्रॅक्टर त्याचा सभासद नसून प्रत्येक संचालक त्यामध्ये सभासद असतील. आणि ही मोठी फेडरेशन एकत्र करून आम्ही जी काही आज कॉन्ट्रॅक्टरांचे अडचणी आहेत, देयका बाबतीत, पेमेंटच्या बाबतीत, शिवाय टेंडरमध्ये कामं मिळण्याच्या बाबतीत, त्या सगळ्या कामं अगदी लहान छोट्या ठेकेदारापासून मोठ्या 1000 कोटीच्या किंवा त्याच्यापेक्षा मोठी काम करणाऱ्या लोकांच्यापर्यंत आम्ही एकत्र आलेलो आहोत. आणि ही संघटना मोठी करून आम्ही शासनाशी आमचे जे काही अडचणी आहेत, पैशाचे ज्या अडचणी आहेत, फंड्स येत नाहीत रेग्युलर, त्यासाठी आम्ही भांडत आहोत. आणि लवकरात लवकर आम्ही या शासनाबरोबर चर्चा करून आमचे संघटनेतर्फे या मोठ्या स्टेट फेडरेशनतर्फे सगळे विषय मांडून आम्ही कॉन्ट्रॅक्टरला ह्या अडचणीतून मुक्त करण्याचा प्रयत्न करण्यासाठी ही मोठी संघटना आम्ही स्थापन करत आहोत. ठराव कोणकोणते करण्यात आले या अधिवेशनात? या अधिवेशनामध्ये सध्या आता एकच ठराव, म्हणजे आता ही संस्था स्थापन करायची आणि सर्व महाराष्ट्रातील जिल्ह्यांना निमंत्रण देऊन त्यांच्या संचालकांना कॉल करून एक मोठी मीटिंग घेऊन त्याच्यामध्ये सचिव, अध्यक्ष ठरवणे हाच कार्यक्रम आमचा आहे. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.